तुम्ही ठरवलं का की बरोबर. आपण चेहरा दाखवायचा यांना? मी म्हटलं बघूया यांचं काय चाललंय आधी. तुमचे जर व्हिडिओ बंद असतील तर आज माझाही व्हिडिओ बंद असणार बघ. ओके. चलो लेट्स गो. शांत बस. ओके, दिसला का माझा चेहरा? व्हिडिओ ऑडिओ आहे क्लिअर? ब्युटिफुल. हॅलो हॅलो, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. ब्युटिफुल आहे म्हटलं माझी सुनबाई. सासूबाई सुद्धा क्लासला आहेत. बऱ्याच सासूबाई आहेत इथे माझ्या क्लासला. थँक्यू सो मच. जिज्ञासा गुरुकुलम मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनची सुरुवात करते. ओके, सो हा क्लास नव्हता, ही एक कला होती, म्हणजे आहे. येस, थँक्यू. तर शेवटच्या टप्प्यात आज आपण आहोत, पण आयुष्याची नवीन सुरुवात आहे. ओके, जरी क्लासचा शेवटचा दिवस असला तरी आज तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात आहे. आज तुमचा नवीन जन्म आहे असं तुम्ही म्हणू शकता. काही जणांना तो मागच्या सेशन मध्ये पण जाणवलं, वाटलं, ज्या वेळेला आपण फॉरगिव्हनेसचं सेशन घेतलं. ओके, तर आपण आज काय बघणार आहोत? रेकी 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 खूप चाललंय, पण त्या रेकीला वापरायचं कसं आपल्या आयुष्यात? आपलं आयुष्य सहज करण्यासाठी, सुंदर करण्यासाठी, सोपं करण्यासाठी कसं वापरायचं? आज संख्या काय इतकी कमी आहे? निदान दीक्षा घेतलेल्या सगळ्या जणी आहेत का? ते अजून जॉईन होत आहेत? ओके, आता जॉईन होत आहेत अजून. ठीक आहे. ओके, बर. नोटबुक काढायची आहे, आजची दिनांक लिहायची आहे आणि लिहायचंय पहिलं वाक्य, मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार. आजची दिनांक लिहा, पहिलं वाक्य लिहा, मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार. दुसरं वाक्य लिहायचं आहे, चमत्कार त्यांच्याच सोबत होतात जे चमत्कारांवर विश्वास ठेवतात. ओके, आता खाली लिहायचं आहे क्रमांक 1. मी तुम्हाला दीक्षेमध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत, काही सिम्बॉल्स दिलेले आहेत, जे तुम्हाला प्रॅक्टिकली आता तुमच्या आयुष्यात वापरायचे आहेत. तुम्हाला तुमचा जो ग्रुप आहे रेकी लेवल 1, त्या ठिकाणी नोट्स मिळतील, अजून काही नोट्स मिळतील, काही नोट्स तुम्हाला ऑलरेडी दिलेल्या आहेत. तर सिम्बॉल्सच्या नोट्स आज देते, तर तो सिम्बॉलचं नाव आता फक्त तुम्ही लिहून घ्या. ओके, लिहा रिलीज कंसात ब्ल्यू. रिलीज म्हणजे कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठीचा हा सिम्बॉल आहे. तुम्ही मराठीत लिहू शकता, कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा काढून टाकणे, ऑल काइंड ऑफ निगेटिव्हिटी रिमूव्हलचा हा सिम्बॉल आहे. आणि त्यासाठी रंग वापरायचा आहे आपल्याला निळा, ब्ल्यू. ठीक आहे, खाली एक 3 ओळी सोडून द्यायच्या आहेत. तुम्हाला सांगते मी हे कसले सिम्बॉल आहे, ते कसे वापरायचे, ते का वापरायचे, सगळं सांगते. ओके, एक 3 ओळी सोडून द्यायच्या. पुढचा सिम्बॉल लिहायचा हेल्थ, आरोग्य. इथे सुद्धा तुम्ही मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, भावनिक आरोग्य हे सगळं कन्सिडर करू शकतात. तर आरोग्यासाठी हा सिम्बॉल आहे आणि त्याचा रंग आपल्याला वापरायचा आहे हिरवा, ग्रीन. म्हणजे हे पेनांचे कलर आहेत, त्या पेनाने वापरायचा.
पुन्हा 3 ओळी सोडून द्यायच्या आहेत. आणि पुढचा सिम्बॉल आहे अनकंडिशनल लव्ह. कुठल्याही अपेक्षेशिवाय, अटीशिवाय या संपूर्ण जगावर, जगातल्या प्रत्येक निर्जीव सजीव वस्तूवर प्रेम करता यावं, त्यासाठीचा हा सिम्बॉल आहे. अनकंडिशनल लव्ह. आणि तो काढण्यासाठी पेन वापरायचा आहे लाल किंवा पिंक, गुलाबी किंवा लाल. अनकंडिशनल लव्ह. चला जाऊ द्या, सिम्बॉल पण काढून घ्या, तुम्हाला दाखवते आताच. दिसतंय का सगळ्यांना? क्लिअर? ठीक आहे. तर हा आहे अनकंडिशनल लव्हचा सिम्बॉल. हा काढून घ्या. या ब्रह्मांडातील प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूवर कुठल्याही अपेक्षेशिवाय, अटीशिवाय आपल्याला प्रेम करता यावं. आपल्या मुलांवर आपण प्रेम करतो, पण तिथे सुद्धा अपेक्षा असते, म्हातारपणी त्यांनी सांभाळावं, है ना? असं नाही झालं पाहिजे. आणि आपण काय करतो माहिती का? त्यांना जास्तीत जास्त उच्च शिक्षण द्यायचं जे आपल्याला मिळालं नाही. हा थॉट मनात येऊन आपण काय करतो, त्यांना आपल्या ऐपतीपेक्षा जास्ती महागड्या शाळेत टाकतो. मग कॉलेजला मोठ्या शहरात बाहेरगावी पाठवतो आणि अजून उच्च शिक्षणासाठी देशाबाहेर पाठवतो. आणि मग ज्या वेळेला आपल्याला अग्निडाग द्यायचा असतो, त्यावेळेला ते म्हणतात काय करू, मला सुट्टी नाहीये, मला रजा नाही मिळते. अशा भरपूर सत्य घटना आपल्याला पेपरमध्ये वाचायला मिळतात. व्हॉट्सअपवर अशा बातम्या येतात, सत्य घटना, की मुलगा किंवा मुलगी उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवले आणि त्यांचं शिक्षण इतकं उच्च झालंय की भारतात त्यांच्या लायकीचा जॉब नाहीये आणि ते इतके गुरफटून गेलेले आहेत की शेवटची भेट किंवा तो अग्निसंस्कार जो करायचा असतो त्याच्यासाठी यायला त्यांना वेळ नाही. एक आई वारली, मुलगा आला, दोन्ही भाऊ बाहेर होते, तर मोठा म्हणाला मला यायला जमत नाही, लहानाकडे काही पैसे दिले, तू जाऊन ये. त्याने तो अग्निसंस्कार केला आणि तिसऱ्या दिवशी वडिलांच्या हातात काही पैसे दिले आणि म्हणाला की आता पुढचे जे काही संस्कार आहे 11वं 10वं 13वं ते तुम्ही करा, आम्हाला वेळ नाही, मला इच्छा नाहीये पण मला जावं लागतंय, मला जावंच लागणार आहे. ती पैशांची गड्डी काही गोष्टी वडिलांच्या हातात दिल्या आणि तो जायला निघाला. वडील तिथून उठले, ते परत त्याच्या हातात दिल्या त्या सगळ्या नोटा, उठले, टेरेसवर गेले आणि उडी मारली. म्हणाले तुला परत यायला वेळ नाहीये, तर काही परत येऊ नको, तेवढा त्रास सहन करू नको. ही सत्य घटना आहे. फॉर एक्झाम्पल एक सांगितलं, अशा भरपूर आहेत, है ना? शक्यतो अशिक्षित मुलं, गरीब घरातील मुलं यांचे जे आई वडील आहे ते वृद्धाश्रमात कधीच दिसत नाही, है ना? किंवा पर्टिक्युलर काही कम्युनिटी अशा आहेत, समाज असे आहेत, त्यांचे आई वडील कधीच वृद्धाश्रमात दिसत नाही, है ना? तर वृद्धाश्रम का तयार झाले? आपण बालकाश्रम तयार केले. तसेच कॉलेज निमित्त जा बाहेर गावी, उच्च शिक्षणानिमित्त जा बाहेर गावी, आणि त्यावेळेला त्यांना जी गरज होती, लहान मुलांना आपला जो वेळ हवा होता, आपला जो सहवास हवा होता, जी लाड प्यार गोड गुलाबी बोलणं मस्ती करणं त्यांच्यासोबत ते हवं होतं, त्यावेळेला आपण ते त्यांना दिलं नाही. आणि मग आपण मोठे झाल्यावर सुनांना आणि मुलांना नावं ठेवतो. तर अशा सगळ्यांनी स्वतः विचार केला पाहिजे. म्हणजे आपण सुद्धा, आपण 35शी 40शीचे बरेच लोक आता इथे आहेत, तर आपण विचार केला पाहिजे की अनकंडिशनल लव्ह आता आपण आपल्या मुलांवर करत आहोत का? ओके, येस. 20 झालं का फार? चलो कम बॅक.
एवढं इमोशनल होऊ नका. वेळ आहे अजून, आपले पोरं मोठे होण्यासाठी आपल्या हातात वेळ आहे अजून. ठीक आहे, चलो. पहिला जो सिम्बॉल तुम्हाला दिलेला होता रिलीज, कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी तो तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवते आहे. हा खालचा रिलीज. इथून सुरू करायचंय काढायला, वर जायचं आणि मग खाली येऊन ही पाकळी इकडची काढायची. ओके, रिलीज दाखव पुन्हा. असं काढायचं. ओके, याच्यासाठी कलर आहे ग्रीन, नाही ब्ल्यू. आता समजा एखादी व्यक्ती आहे है ना, कायम तुरसट वागते. आता तुम्ही सगळेजण हुशार झालात, शहाणे झालात, छान. आता तुमचं वागणं बदललंय है ना, मनातला राग गेलाय, ऍक्सेप्टन्स आलाय, अंडरस्टँडिंग तुमची वाढली. पण समोरच्या माणसाची वाढली आहे का? नाही. त्याने रेकीचा आपला क्लास केलाय का? नाही. मग अशा वेळेला काय करायचं, हा सिम्बॉल रिलीज 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 है ना. तुम्ही जर तुमच्या घरातील ती व्यक्ती आहे है ना, नातेवाईक आहे, मित्रमंडळी आहे, तुम्ही काहीतरी त्यांना खायला प्यायला देत आहात, तर तुमचं तळ हाताचं चक्र ऍक्टिव्हेट झालेलं आहे रेकी ऊर्जेने. आता ही ऊर्जा इथे एकवटते आणि ही ऊर्जा एकवटली की त्या अन्नावर हा रिलीज सिम्बॉल टाका. मुलं चिडचिड करत असतील, काही ऐकत नसतील, आणि रिलीज रिलीज रिलीज. आता या व्यक्तीमधली कुठल्याही कारणाने, कुठल्याही प्रकारे जर निगेटिव्हिटी असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, तर ती कायम स्वरूपी निघून गेलेली आहे असं म्हणा आणि त्यांना ते पाणी, अन्न जेवायला द्या. बरं, शारीरिक काही व्याधी असेल, काही दुखत असेल, ताप आला असेल, काही झालं असेल, किंवा मनामध्ये एखादा नकारात्मक भावना, काही काही नाही ना, कुणाची डेथची बातमी ऐकली, कोणी मृत्यू झालाय ऐकलं तरी खूप त्रास होतो है ना, खूप स्ट्रेस ते करून घेतात. मग त्यांना सुद्धा हा रिलीज सिम्बॉल टाका आणि पाणी द्या, प्यायला अन्न द्या, किंवा समोर त्यांच्या समोर बसून हे असं करा. म्हणजे ज्यांना शक्य आहे, तुमच्या घरातले लोक आहे, ज्यांना माहिती आहे तुम्ही रेकी केली, असं उगीच कोणाच्या समोर प्रयोग करायला जाऊ नका. एकतर ज्यांना माहिती नसतं ते अपमानित करतात किंवा वेगळा काहीतरी विचार करतात. सो कुणाच्या समोर नाही करायचंय, पण तुम्ही इथून टाकू शकता. पण तुम्ही इथून सिम्बॉल टाकलेला कधी काम करेल, ज्या वेळेला तुम्ही डेली बेसिसवर आज जशी सांगणार आहे तशी रेकीची प्रॅक्टिस कराल, कंटिन्यू 21 दिवस. ठीक आहे, तर कुठल्याही प्रकारची, कुठल्याही लेवलची नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठीचा हा सिम्बॉल आहे. त्याच्या पुढे आपण बघितला होता हेल्थ सिम्बॉल. तर त्याचा रंग आहे ग्रीन. हा वरती. सुरुवात कुठून करायची, इथून. ओके, इथून हे वरती गेलं. ओके, हेल्थ आरोग्य, मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्य. आलंय लक्षात? ठीक आहे, 1 2 3 झाले. पुढचा लिहा. आता बघा, नकारात्मक ऊर्जा सगळी काढून टाकली आपण. आपल्या आरोग्याच्या काही अडचणी होत्या त्या पण आपण सगळ्या काढून टाकल्या आपल्या आयुष्यातून. मग आपल्याला काय पाहिजे, प्रेम पाहिजे. ते पण आपण बघितलं की सगळीकडे नातेसंबंधांमध्ये जर प्रेम असेल तर कामं कशी होतील, पटापट होतील. बरोबर आहे, सगळ्यांमध्ये जर अंडरस्टँडिंग आली तर छान होईल. आता
प्रेम पण आलं, सगळीकडे शांतता आहे, सगळे. फक्त त्या शांततेने हवा खाऊन जगणार का आपण? लागेल ना, पैसे तर लागतील ना. खायला नाही पण अन्नधान्य विकत आणायला, कपडे घालायला, भौतिक सुखासाठी पैसे लागतील. मुलांना शिकवण्यासाठी पैसे लागतील. सो ही समृद्धी जी आहे ती कशी पाहिजे आपल्याला? अनलिमिटेड पाहिजे. कशी पाहिजे? अनलिमिटेड. असं नाही की आपण कुठेतरी गेलो, काहीतरी घ्यावंसं वाटलं आणि आपल्याकडे पैसे नाहीये तेवढे, है ना, तो ब्रँड घेण्या इतके, तर असं नाही झालं पाहिजे. तर आपल्याकडे खूप पैसे पाहिजे किंवा सगळी समृद्धी खूप पाहिजे. तर अनलिमिटेड अबंडन्स हा सिम्बॉल आहे, लिहून घ्या. अमर्यादित समृद्धी, अनलिमिटेड अबंडन्स. द्वारका मावशी कुठे गेल्या? व्हिडिओ सुरू करा. हॅलो हा? मॅडम, काय सांगितलं तुम्ही? अमर्यादित समृद्धी. द्वारका मावशी कुठे गेल्या? कॅमेरा सुरू करा. रंग लिहा. ब्राऊन, रेड, तपकिरी, लाल. काय झालं? स्कूल जास्ती मधून म्हटलं का मी? म्हटलं परी आली स्कूल मधून, आता आता तिला कपडे वगैरे दिले, आंघोळ करते असं. अच्छा, मी म्हटलं काय झालं? हा, प्रिया ऑफिसला गेली ना, म्हटलं ती आली. चलो पुढे लिहा. अनलिमिटेड अबंडन्स म्हणजे अमर्याद समृद्धी आणि सिम्बॉल आहे इंग्रजी लेटर लिहितो ना आपण स्मॉल एच, तसा आहे हो. आणि हा. इकडे 3 बोल्ट आहेत. मॅम स्टार्ट कुठून करायचा आहे हा सिम्बॉल? उलटा यू काढायचा आणि ते उलटा यू. याला सिक्वेन्स नाही, रेकीच्या सिम्बॉलला मात्र सिक्वेन्स आहे. ओके, म्हणजे झिगू सिक्वेन्स सिम्बॉलला म्हणजे सिक्वेन्स. हा, तुमचा जसा हात वळेल तो तसं काढू शकतात, मात्र रेकीच्या सिम्बॉलला सिक्वेन्स लागतो. हे झिगू सिम्बॉल आहे. ओके, झिगू सिक्वेन्स म्हणजे काय मॅडम? सिक्वेन्स म्हणजे काय? तुम्ही कसंही काढू शकता. असं नाही की इथूनच सुरुवात केली पाहिजे, इथूनच केली पाहिजे. तुमचा जसा हात वळेल तसं तुम्ही काढू शकता. पण रेकीचे जे चिन्ह आहेत ते काढण्यासाठी क्रम असतो, त्या क्रमानेच काढावे लागतात. ओके, रेकीची लेवल 1 आहे, इथे सिम्बॉल नसतात, म्हणून काहीतरी तुम्हाला दिलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला झिगू सिम्बॉल देते आहे. झिगू याचे सिम्बॉल म्हणजे अँजेलिक सिम्बॉल. मॅडम एंजल्स तुमचा म्हणजे आवाज देवदूत. स्लो येतोय. आवाज स्लो येतोय, जरा जोरात बोला ना. तुमचा आधी माईक बंद करा. ओके, बाकीच्यांना आला का माझा आवाज? हो. हो आला, पण याला काय नाव दिलं ते परत सांगा. अमर्याद समृद्धी. अमर्याद समृद्धी आणि रंग आहे लाल किंवा तपकिरी. ठीक आहे, पुढे लिहा. 5वा प्रॉस्परिटी, समृद्धी, हिरवा कलर. काय सांगितलं परत सांगा. समृद्धी, तिसरं लिहायचंय परत. समृद्धी पुढचं 5वा हिरवा रंग आणि हा सिम्बॉल आहे हिरव्या रंगाने काढायचंय समृद्धी. ठीक आहे, पुढचा लिहायचा आहे
आता आपल्याकडे समृद्धी आली, सगळं आपण भौतिक सुख घेतले, मुलांना शाळेत टाकलं, सगळं झालं, पण मुलांचं काही अभ्यासात लक्ष लागत नाही. बरोबर आहे? कॉन्सन्ट्रेशन होत नाही. मुलं असतील किंवा आपण स्वतः. कॉन्सन्ट्रेशन याचा अर्थ असा नाहीये की फक्त अभ्यासात लक्ष लागलं पाहिजे. बरोबर आहे? आपण सुद्धा कामं करतो. अभ्यास आणि एकाग्रता एवढाच संबंध आहे का? नाही. आता मी इथे सेशन घेते, आता मी एकाग्र नसेल तर कसं चालेल? तुम्ही सेशनला बसला आहात, तुम्ही एकाग्र नसाल तर कसं चालेल? तुम्ही स्वयंपाक करताय, तुम्ही एकाग्र नसाल तर कसं चालेल? है ना? सो एकाग्रतेची गरज सगळ्यांनाच आहे. तर लिहा कॉन्सन्ट्रेशन, सिम्बॉलचं नाव. मराठीत एकाग्रता, रंग आहे ऑरेंज म्हणजे केशरी. ठीक आहे. आणि सिम्बॉल आहे दिसलं? इथून सुरू केलं. एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन हा सिम्बॉल आहे. रंग वापरायचा आहे हा काढण्यासाठी. ऑरेंज म्हणजे केशरी. हे पेनांचे रंग सांगते मी, ते कुठे काढायचे ते पण सांगते. त्याच्यानंतर आता लक्ष तर लागतंय कामात. सिम्बॉल वापरतोय आपण, रेखी करतोय, लक्ष तर लागतंय, पण जे अभ्यास केलंय ते आठवायला पण पाहिजे ना पुन्हा, किंवा मुलांच्या बाबतीत ते परीक्षेत आठवायला पण पाहिजे. तर लिहा रिसेप्टिव्हिटी म्हणजे ग्रहण क्षमता. रिसेप्टिव्हिटी म्हणजे ग्रहण क्षमता. आणि रंग आहे लाल. आणि सिम्बॉल आहे ओके. येस. आता तिथून पुढे ब्युटी. ब्युटी म्हणजे सौंदर्य. ब्युटी म्हणजे सौंदर्य. आणि रंग आहे काळा, ब्लॅक. आणि सिम्बॉल आहे ओके. कोणतं सौंदर्य? आंतरिक सौंदर्य. ओके. आतून सुंदर असेल तर बाहेर पण सुंदर दिसतं. असं काही नाहीये की पर्सनॅलिटी छान, आपलं जर व्यक्तिमत्व छान असेल, आपण आतून समाधानी असू, तर बाहेरून पण आपण छान दिसायला लागतो. दिसायला जरी छान नसलो तरी लोकांना छान वाटायला लागतो जर आपण आतून छान असू. तर आतलंही सौंदर्य आणि बाहेरचंही सौंदर्य दोन्ही गोष्टींसाठी हा सिम्बॉल वापरता येतो. ओके. कुठला? ब्युटी. ग्रहण क्षमता. हॅलो, ग्रहण क्षमता आहे, त्याला कलर कोणता आहे? लाल. आता हे सिम्बॉल काय करायचे आपल्याला? आपला लेफ्ट बॉडी पार्ट, आपल्या शरीराचा डावा भाग, इथे तुम्ही कुठेही काढून घेऊ शकता. जे जे तुम्हाला रंग सांगितले त्या रंगांनी.
आणि तुम्ही जर नित्य नियमाने हे सिम्बॉल वापरत गेलात आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट जाणवले, जर तुम्ही विश्वास ठेवून नित्य नियमाने वापरले तर रिझल्ट जाणवते. तुम्हाला रिझल्ट जाणवले, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याचे टॅटू पण काढू शकता, गोंदवून घेऊ शकता. आता ज्या ज्या रंगाच्या पेनाने सांगितलं आहे त्या पेनाने डाव्या बॉडी पार्टवर कुठेही काढायचं. आता इथे तर काही काढू शकत नाही, इकडे कुठेही जर तुम्हाला दाखवायचं नसेल तर कपड्यांच्या खाली कुठेही काढा, इथे काढा. ओके, जर कोणाला दिसू द्यायचं नसेल आणि दिसू द्यायचं असेल आणि स्वतःलाही सारखं दिसलं तर आपण काय होतो, अवेअर होतो, जागरूक होतो की हा मी हा सिम्बॉल काढलाय म्हणजे मला एनर्जी मिळते, तर आपण इथे काढू शकतो. मोस्टली इथे काढतात किंवा तुम्ही लेगिंगच्या खाली पायावर, पोटरीवर रोज सकाळ झाली की काढून घ्यायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने. दिसतोय ब्युटी सिम्बॉल. आता काढून सोडून नाही द्यायचा. आता हे 3 फिंगर्स असे करायचे उजव्या हाताचे, ते इथे असे ठेवायचे हा असे, आणि प्रार्थना करायची की हा सिम्बॉल त्याची एनर्जी मला देतो आहे. या सिम्बॉलमुळे मला आंतरिक आणि बाह्य सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. ठीक आहे, जो सिम्बॉल तुम्ही काढाल ते. आता समजा रेड कलरचा आहे तर तुम्ही कुठला आहे, ग्रहण क्षमता म्हणजे आकलन होणं, कॉन्सन्ट्रेशन आहे, तर हे तुम्ही काय करू शकतात, मुलांच्या इथे पण काढू शकतात किंवा मुलांची जी टेक्स्टबुक आहे, नोटबुक आहे, तर लाईन्स जिथे आहे तिथे नाही, वरती समासाचा भाग असतो ना, कोरी जागा असते, तिथे हे सिम्बॉल काढायचे. आता मुलांचा जर विश्वास असेल, ते ऐकत असतील तर ते स्वतः अफर्मेशन करतील. पण काही मुलं अशी असतील ज्यांचा विश्वास नाही, असं काही त्यांना नाही आवडत, तर तुम्ही ते काढून तुम्ही त्या सिम्बॉलला ऍक्टिव्हेट तिथे करायचंय अफर्मेशन देऊन. तर माझा मुलगा जे पण काही अभ्यास करतोय तर अभ्यास करताना तो एकाग्र आहे, मग तो कुठला काढणार तिथे, एकाग्रता. आणि जो अभ्यास त्याने केलेला आहे तो त्याला ग्रहण झालेला आहे, त्याला तो आठवतोय परीक्षेमध्ये, मग तो सिम्बॉल काढून ठेवा समासाच्या तिथे. ओके, काल एक ऑडिओ क्लिप आली होती आपल्या ग्रुपला, कोणी कोणी ऐकली, कोणी कोणी ऐकली ऑडिओ क्लिप? त्या ताईंचा स्वतःचा तो अनुभव होता. त्या मास्टर हीलर आहेत आणि त्यांचा मुलगा 10वीत आहे, तर त्यांनी त्याचीही रेकी केली, सरस्वती रेकी केली. तर सरस्वती रेकीमध्ये जे काही सांगितलं करायला ते तो नित्य नियमाने करतोय. आता कधी वसंत पंचमीला घेतली होती सरस्वती रेकी, 10वीतला मुलगा आहे. तर मॅजिकली असं झालं, तुम्ही ऑडिओ ऐकला असेल की जे त्याने केलं नाही ते पण त्याला आठवलं. मी किती दिवस झाले हेच सांगते की नाही तुम्हाला. त्याच्यानंतर त्याची आई मास्टर हीलर आहे, तर ती त्याला रोज हिलिंग देते आहे. ओके, म्हणजे त्यांची ऊर्जा ही 200% प्लस आहे, तुमची आता 10%. त्यांची का आहे 200% प्लस, तर सेकंड लेवलची 50 असते, थर्ड लेवलची 100 आणि क्रिस्टलची ऊर्जा असते 100. ठीक आहे, 100 + 100 झाली 200, कारण तिथे क्रिस्टल वापरले जातात हिलिंगसाठी. प्लस वेगवेगळ्या हिलिंग मॉडॅलिटीज मी त्यांना सांगत असते, पॉवरफुल अफर्मेशन सांगत असते, तर ही किती झाली 200+. तर एवढी ऊर्जा मिळते. आपण म्हणतो तुमची काय मनी बॅक गॅरंटी आहे, 100% आम्हाला रिझल्ट येईल का, असं मला विचारतात लोक ज्या वेळेला मी हा क्लास घेते त्यावेळेला. पण इथे तुमचा विश्वास महत्वाचा आहे आणि पुढच्या लेवलला येणं महत्वाचं आहे. जसं क्रिस्टलच्या क्लासमध्ये विजयाताईंनी सांगितलं की त्यांचे सगळे हेल्थ इश्यू केले आणि ऍक्च्युअली त्यांच्यावर ब्लॅक मॅजिक झालेलं होतं, खूप वर्ष रिलेशन स्पॉइल झालेले होते, बिझनेस स्पॉइल झालेला होता. तर त्यांनी मास्टर हीलर करून मास्टर किट पण घेतलं. मास्टर किट म्हणजे रेकीमध्ये जे लागतं क्रिस्टल हिलिंग करण्यासाठी, त्यांच्या सगळ्या गोळ्या पण बंद झाल्या आणि किती वर्ष जुने कस्टमर होते त्यांच्या बिझनेसचे, काही कारण नाही पण येत नव्हते. असं काही नाही की त्यांना आवडली नाही सर्व्हिस, पण ते पण आता यायला लागलेत त्यांच्याकडे. ओके, सो हे असं सगळं आहे. तर सिम्बॉल तुम्ही तुमच्या गरजेनुसार काढायचं आहे तुमच्या हातावर.
कुठेही काढू शकतात लेफ्ट बॉडी पार्टवर. ज्यांना दाखवायचा नाहीये कुणाला त्यांनी खाली पायाला वगैरे काढू शकतात. रोज सकाळी आंघोळ झाली की सिम्बॉल काढून घ्यायचा, 3 फिंगर्स ठेवायचे, अफर्मेशन द्यायचे. ठीक आहे. हेल्थचा काढला तर ग्रीन कलरने काढणार. अफर्मेशन काय देणार की माझी हेल्थ, माझं आरोग्य रेकी शक्तीच्या कृपेने, या झिबू सिम्बॉलच्या कृपेने किंवा याला एंजेलिक सिम्बॉल म्हणतात, याच्या कृपेने स्वस्त मस्त जबरदस्त आहे माझं मानसिक, भावनिक, शारीरिक आरोग्य. हे जे सिम्बॉल आहे त्याला ऊर्जा आहे. जर तुम्ही कोणी सेकंड लेवलला आला तर तुम्हाला सिम्बॉलची एनर्जी काय असते हे कळेल. तर ती ऊर्जा आपल्याला मिळत जाते, आपली कामं होत जातात. ठीक आहे. आता या टॉपिकवर जर काही प्रश्न असतील तर विचारा, अदरवाईज मला दुसरा टॉपिक सुरू करायचा आता. हे सिम्बॉल वापरायला सोपे आहेत, तुम्ही कधीही कुठेही वापरू शकतात डायरेक्ट. यस, छोटी काही बोलू. स्वामी ओम नमस्कार ताई. ऍक्च्युली सिम्बॉल या रिलेटेड प्रश्न नाहीये, पण एक प्रश्न रोज विचारायचा राहतोय, मी विचारू शकते का? की आपण जे काचेच्या ग्लासमध्ये तुमचं हे असतं की काचेच्या ग्लासमध्येच पाणी घ्या, तर त्याचं कारण कळू शकेल का? माझं रोजच विचारायचं राहतं की काचेच्या ग्लासमध्येच का, आपण तांब्याच्या पण घेतो पण मग काचेच्या का असं. कसं होतं, हे ट्रान्सपरंट पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही हिलिंग देतायत ना तिथे ट्रान्सपरंट पाहिजे. तुम्ही प्लास्टिकची साधी जी ट्रान्सपरंट बॉटल असते ती पण घेऊ शकता. ओके. तर धातू काय करतो, ती एनर्जी तिथे ब्रेक करतो. धातूला एक वेगळी एनर्जी असते ना, जसं तांब्याला त्याची स्वतःची एक एनर्जी आहे. ज्या वेळेला तुम्ही मास्टर लेवलला येता त्यावेळेला तांब्याचं ग्रेड पण आहे, तर ते तिथे तुम्हाला सांगितलं जाईल की तिथे तांब्याचं ग्रेड आपण वापरतो सगळ्या सिम्बॉलसाठी. पण तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल आहे, मी एखादी ऑर्डर डिस्पॅच करते, मी हर्बल प्रोडक्ट करते, तर ते सगळं पॅक झाल्यानंतर मग मी त्याला हिलिंग दिलं, ते हिलिंग आणि ते प्रॉडक्ट रेडी आहे, ओपन आहे, ते हिलिंग दिलं, याच्यात फरक पडतो. तर ज्या वेळेला आपण कुणाला तरी हिलिंग देतोय ते तिथे ट्रान्सपरंट हवं. तर काचेच्या ग्लासात ते पाणी ट्रान्सपरंट आहे. काचेच्या ग्लासाच्या खाली आपण ते एनर्जी सर्कल जे ठेवतोय त्याची ऊर्जा त्याला जास्ती प्रभावीपणे मिळते. हे असे एनर्जी सर्कल. आता बघा याच्यावर पण सिम्बॉल आहे आणि नंबर्स आहे. तो प्रत्येक अंकाला, अक्षराला एनर्जी आहे, ती त्याला मिळावी पटकन, पटकन चार्ज होतं ते तिथे. धातू काय करतो, प्रत्येक धातूला त्याची एक वेगळी एनर्जी, फ्रिक्वेन्सी तो तिथे ब्रेक करतो. ठीक आहे. येस. हा सुवर्णताई बोला. हँड रेस केलाय तुम्ही, बोलायचंय तुम्हाला? छायाताई बोला. मॅम ते 4 आणि 5 नंबरचं सिम्बॉल आहे त्याचं सांगा ना थोडंसं. 4 नंबर आहे अनलिमिटेड अबंडन्स, म्हणजे अमर्याद समृद्धी. रंग आहे लाल किंवा तपकिरी, ब्राऊन, रेड आणि एच होता. ठीक आहे. आता हे जे सिम्बॉल्स आहेत यांचे कॉइन्स पण आपल्याकडे मिळतात. म्हणजे तुम्ही ते क्रिस्टलचे कॉइन असतात, आणि जसं तुम्हाला क्रिस्टलच्या क्लासमध्ये मी कॉइन दाखवला होता, प्रॉस्परिटीचा त्याच्यावर सिम्बॉल होता, ग्रीन जेड तो क्रिस्टल होता. सो सिम्बॉलची पण एनर्जी मिळते, त्या क्रिस्टलची पण तुम्हाला एनर्जी मिळते. ठीक आहे. आणि ते मॅडम त्याचं कसं बोलायचं? काय 4 आणि ते बोलायचं कसं त्याचं सिम्बॉल काढून? हे बघा, तुम्ही हा सिम्बॉल काढला, तुम्ही मुलांच्या वहीत काढताय, स्वतःसाठी काढताय, अन्न पदार्थावर काढताय, सिम्बॉल काढला की 3 वेळेला त्याचं नाव घ्यायचं. आता हा कुठला सिम्बॉल आहे, ब्युटीचा, मी इथे काढलेला, बरोबर. मग नाव घ्यायचं ब्युटी, 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 आणि हे 3 फिंगर्स ठेवायचे आणि अफर्मेशन द्यायचं. आता ब्युटी म्हणजे काय, तर सौंदर्य. तर ह्या सिम्बॉलमुळे मला आंतरिक आणि बाह्य सौंदर्य मिळत आहे किंवा मिळालेलं आहे. मिळत आहे म्हणायचं म्हणजे कंटिन्यू मिळत राहत. तर काही ठिकाणी तुम्हाला परफेक्ट टेन्स वापरावा लागेल, म्हणजे पूर्ण काळ. काही ठिकाणी तुम्हाला कंटिन्युअस टेन्स वापरावा लागेल, म्हणजे चालू काळ. सौंदर्य हे पाहिजे पुढे पण असं. त्याच्यानंतर अनकंडिशनल लव्ह हा सिम्बॉल जर तुम्ही ड्रॉ केला
तर तिथं म्हणायचं अनकंडिशनल लव्ह, अनकंडिशनल लव्ह, अनकंडिशनल लव्ह. म्हणजे ती ऊर्जा तिथे स्थापित करायची. मग हे 3 फिंगर्स तिथे ठेवायचे आणि म्हणायचं या सिम्बॉलमुळे मी प्रत्येक सजीवावर, निर्जीवावर निस्वार्थ प्रेम करू शकत आहे. ठीक आहे, तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. पण तुमच्या आयुष्यात आता एखादं रिलेशन खूप विस्कटलेलं आहे, तर तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घेऊन करा. पोहोचायचं कुठपर्यंत आपल्याला? ब्रह्मांडापर्यंत. संपूर्ण ब्रह्मांडावर आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे, कुठल्याही अपेक्षेशिवाय. अगदी या पेनावर सुद्धा प्रत्येक निर्जीव वस्तू तुमच्या घरातली. एक लक्षात ठेवा, तुम्ही जेवढं अनकंडिशनल लव्ह कराल, म्हणजे जी आता तुम्हाला डेली प्रॅक्टिस मध्ये पण पुन्हा हा मुद्दा येईलच, पण रोगाने आला म्हणून सांगते की जेवढं तुम्ही थँक्यू, सॉरी, आय लव्ह यू म्हणाल तुमच्या घरातल्या प्रत्येक वस्तूला, तेवढी तुमची समृद्धी वाढलेली तुम्ही बघणार आहात. ओके, आता पैसे जे आहेत, तुम्हाला हे आधी पण सांगितलंय की जे पण काही पैसे आहेत तुमच्याकडे व्हॉट एव्हर, आणि घरातल्या वस्तू सुद्धा त्या पैसेच आहे, फक्त त्याची एनर्जी बदलली, ती एक वस्तू स्वरूपात आहे. कशी आली ही? पैसे दिल्यानंतर आली ना, म्हणजे ही वस्तू स्वरूपात आहे. मग याच्यावर पण तुम्ही काय केलं पाहिजे? थँक्यू, आय लव्ह यू. तर बघा तुमच्याकडे येणारा पैशांचा ओघ कसा वाढतो. ठीक आहे, आता तुम्ही मला पण पैसे दिले, काय म्हटलं पाहिजे मला पण नेहमी? थँक्यू, आय लव्ह यू. मी पण तुम्हाला म्हणते. सो म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते, पण तुम्ही जिथे जिथे पैसे द्याल त्या व्यक्तीला थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणा. ओके, मनातल्या मनात म्हणा. जिथे शक्य आहे तिथे बोलून म्हणा, पण जिथे शक्य नाही तिथे मनातल्या मनात म्हणा, पण म्हणा. तुमच्याकडे बघा ते पैसे कसे परत येतील. अजून एक तिथे ऍड करा, माझ्याकडे येताना मल्टी मिलेनियर टाइम मल्टिप्लाय होऊ नये. ओके, चलो नेक्स्ट पुढचा टॉपिक. तुम्हाला नोट्स दिलेल्या आहेत मी, तुम्ही त्या वाचल्या का, बघितल्या का, काही प्रिंट काढली त्याची? कोणी तर बोला हो नाही. बरं ठीक आहे, मी तुम्हाला सगळ्या नोट्स दिलेल्या आहेत. रेकी लेवल 1 नावाने एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या ठिकाणी दीक्षेच्या नंतर तुम्हाला ऍड केलेला आहे. तिथे तुम्हाला PDF नोट्स पाठवलेल्या आहेत. जर तुम्ही रोज मला साधारण 1.5 तास दिलेला आहे, तुमच्या आयुष्यातला महत्वपूर्ण वेळ तुम्ही मला दिलेला आहे, आणि त्याचा पुरेपूर फायदा जर तुम्हाला करून घ्यायचा असेल तर नोट्स प्रिंट काढा. त्या नोट्सची प्रिंट काढा, ती वाचा आणि ती वापरा आयुष्यामध्ये प्रॅक्टिकली. ओके, तर त्याच्यात तुम्हाला रेकीची डेली प्रॅक्टिस दिली गेलेली आहे की तुमचे तळ हात तुम्हाला त्या चक्रांवर ठेवायचे आहेत. किती? 24 पॉइंट्स तिथे दिले गेलेले. ठीक आहे, क्रमाक्रमाने तुम्हाला तिथे 24 पॉइंट दिले गेलेले आहेत. आता त्याच्यानंतर 12 पॉइंट पण तुम्हाला दिले. आता रेकीचं काय म्हणणं आहे? नियम की प्रत्येक पॉइंटवर हात ठेवून 3 मिनिटं हिलिंग घ्यायचं. ठीक आहे, आता असं सांगितल्यावर तुम्ही ते इथेच सोडून देणार, काही नको आम्हाला तुमची रेकी, कारण आपल्याकडे वेळ आहे का तेवढा? नाही. सगळं आपल्याकडे, पण वेळच नाही, आणि आपल्याला सवय नसते एका जागेवर बसण्याची एवढा वेळ. त्याच्यामुळे असं हात ठेवला की काय होतं? हात दुखायला लागतो. मग त्याच्यावर दुसरा उपाय आहे आपल्याकडे. ठीक आहे, तर तो उपाय काय आहे की ज्या वेळेला डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी हे 24 पॉइंटवर रेकी घ्यायला सांगितलं, स्वतःचं आयुष्य समृद्ध करण्यासाठी, फक्त शारीरिक आरोग्य नाही, मानसिक, भावनिक, आणि मानसिक, भावनिक, शारीरिक तिघही स्वस्थ असले की तुमचा प्रत्येक परफॉर्मन्स मस्त होतो आणि रिझल्ट हे जबरदस्त येतात. ओके, सो प्रत्येक पॉइंटवर 3-3 मिनिट रेकी घेणं आपल्याला ज्या दिवशी शक्य आहे त्या दिवशी आवर्जून घ्या. पण ज्या दिवशी शक्य नाही त्या दिवशी आपल्याला ही रेकी ज्या वेळेला कळाली डॉक्टर मिकाऊ उसुई, तर त्याच्याही
अगोदर कितीतरी शेकडो वर्ष आधी आपल्या भारतात, आपल्या वेदांमध्ये, आपल्या धर्मामध्ये याचं नॉलेज होतं, माहिती होती, हे वापरलं जात होतं. स्पर्श चिकित्सा होती, अजूनही आहे. साधू संत असे हात ठेवतात आशीर्वाद देताना. नकळत आपले कुठलेही गुरु असतील, शिक्षक असतील. माईक बंद करा कोमलताई. तर नकळत आपले गुरु असतील, शिक्षक असतील, आई वडील असतील, नकळत असा हात ठेवतात. ठेवतात की नाही? तर तो आशीर्वादासाठी, ती स्पर्श चिकित्सा आहे. प्रत्येक साधू संत फोटो बघा त्यांचे कसे असतात. स्वामींचा फोटो, साईबाबांचा फोटो, है ना, कुठल्याही देवतेचा फोटो, तर ते इथून एनर्जी पास करत असतात रेखीची. तो आपल्याकडे 7 चक्र, त्याचा सखोल अभ्यास खूप पूर्वीपासून सांगितलेला आहे. मग आपण 7 चक्रांवर रेखी घेणार. आता 7 चक्रांवर रेखी कशी घ्यायची, त्यासाठी तुम्हाला 3 पेजेसच्या नोट्स पाठवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एकूण तुम्हाला 32 पॉइंट सांगितलेले आहेत. म्हणजे प्रत्येक आजाराचं नाव दिलेलं आहे. ओके, जर ज्यांनी नोट्स प्रिंट केल्या असतील त्यांनी त्या समोर बघा, नाहीतर आता वही पेन बाजूला ठेवा आणि मी काय सांगते तेवढं ऐका. नंतर तुम्हाला रेकॉर्डिंग पण मिळते, ती पण नीट ऐका. त्यानंतर तुमच्याकडे नोट्स आहेत त्या पण बघा, कळेल. पण आता जर दुसरीकडे लक्ष असेल तर कळणार नाही. ओके, आणि आज या सेशन मध्ये तुमचे सगळे प्रश्न विचारून घ्या. झालेल्या सेशनचे, पुढे येणाऱ्या सेशनचे, किंवा आयुष्यात हे हे चॅलेंजेस आहेत तर मी कसं करू, काय करू, सगळे प्रश्न आज तुम्ही विचारून घ्यायचे आहेत. ओके, सो त्या नोट्स मध्ये पहिल्यांदा तुम्हाला दिलेला आहे, पोटाशी संबंधित काहीही असेल, पोटाशी संबंधित काहीही असेल, जसं की अपचन असेल, गॅसेस होणं असेल, खाण्यापिण्यामध्ये मला हे आवडतं ते नाही आवडत, आपल्या पोरांचं काही असेल, उलटी सारखं होत असेल, छाले येत असतील, काळे किंवा सफेद चट्टे येत असतील, आपल्याला गोरं व्हायचं असेल, बुद्धी वाढवायची असेल आणि आनंद हवा असेल, ह्या ज्या काही समस्या आहे किंवा हे हवं असेल तर आपल्याला एक हात आपल्या आज्ञाचक्रावर, कुठलाही, दोन्ही हात तुमचेच आहे, जो आवडेल तो, एक हात आज्ञाचक्रावर आणि दुसरा हात मणिपूर चक्रावर. कुठे मणिपूर चक्र? नाभी चक्राच्या 2 ते 3 बोट वरती असे हात ठेवून द्यायचे, डोळे बंद, सगळं लक्ष श्वासांवर केंद्रित. आणि यापैकी तुमची जी समस्या असेल तर त्याची अफर्मेशन द्यायचे. गॅसेस होत असतील, ऍसिडिटी असेल, अपचन असेल, आनंदात कमतरता असेल, कारण खालची 2 चक्र काय आहे, भौतिक सुखाशी संबंधित, आणि वरची 2 चक्र काय आहे, आध्यात्मिक सुखाशी संबंधित. ओके, तर आनंद कुठे आहे, भौतिक सुखाचा उपभोग घेऊ शकत नाही, घरात सगळे पण आनंद नाही, मग हे चक्र खालचे. ठीक आहे, आनंद नाहीये का नाहीये, विचार खराब झाले, निगेटिव्ह विचार आहे, म्हणून एक आज्ञाचक्रावर आणि दुसरा हात मणिपूर चक्रावर ठेवायचा आणि स्वतःला हिलिंग घ्यायचं. आता हे हिलिंग घेण्याच्या आधी रेकी शक्तीला बोलवायचं, हे ऍक्टिव्हेट करायचं. काय म्हणायचं, आधी हात जोडायचे, हात घासायचे, हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती तू ये आणि माझी मदत कर. मग सगळ्यात आधी मी स्वतःची आभारी आहे, मग मी रेकी शक्तीची आभारी आहे, मी माता पिता समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ठीक आहे, हे म्हणायचं. आणि अजून तुम्ही नवीन आहात, तो तुम्हाला काय गरज आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 21 वेळेला मोजत बसायचं नाही. मोजायला लागलात की तुमचा रेकीचा संबंध नाही, तुम्ही लॉजिकल वागत आहात, मग कॉन्शियस वागत आहात. ही स्पिरिच्युअल जर्नी आहे, तुम्ही तिला मोजू शकत नाही, पण अंदाजे साधारण तुम्हाला व्हायब्रेशन जाणवत आहे, फील होत आहे तोपर्यंत. मग पुन्हा काय करायचं, दुसरा हात, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. ठीक आहे, हे ऍक्टिव्हेट करायचं. मग पुन्हा लगेच हे पण करून घ्यायचं, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा,
चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय बॉडी चक्र. बॉडी and अँड aura. शरीर आणि ऑरा. हे केल्यानंतर जर तुम्हाला काही दुखणं आहे तर त्या चक्रावर हात ठेवून हिलिंग घ्यायचंय. ओके. पण पर्टिक्युलर काही दुखणं नाहीये, पण अध्यात्मामध्ये पुढे जायचंय. अध्यात्म म्हणजे काय? स्वतःशी कनेक्ट होणं, अमर्याद आनंदित असणं. कारण काहीच नाही, लोक पागल म्हणतील आपल्याला, पण एवढं खुश आपण असणं. आणि जेवढे तुम्ही खुश तेवढे संधी तुमच्याकडे येणार. नोकरी पाहिजे ती संधी येणार, बिझनेस पाहिजे ती संधी येणार, चांगली नाती पाहिजे ती संधी येणार, सगळं येणार. पण लोकांनी तुम्हाला पागल म्हटलं पाहिजे की हे का हसतोय हा बाई हा माणूस, असं म्हटलं पाहिजे. तर ते जर तुम्हाला हवं असेल तर 24 बॉडी पार्ट्सवर हिलिंग घ्या. पण मला काही एवढी गरज नाही, माझ्याकडे काही तो वेळ नाही, मला फक्त जे दुखतंय तेवढं बरं झालं तरी ठीक आहे, तर मग तेवढ्याच चक्रावर हात ठेवा.